कृष्ण हरी हरे जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरे जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरे जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरे जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरे जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी हरे जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी हरे जय राम कृष्ण रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा रूप पाहता लोचनी झाले साजन तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हा जय जय राम कृष्ण हरी हरे जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम जय जय राम हे तू एक संता ठाई हे तो एक संता हे तू एक संता ठाई हे तो एक संता ठाई लाभ पाई उत्तम 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 मनविता त्यांचे दास मनविता त्यांचे दास मनविता त्यांचे दास मनविता त्यांचे दास पुढे आसौरेना पुढे आसौरेना पुढे आसौरेना पुढे आसौरेना पुढे आसौरेना पुढे आसौरेना कृपादान केले संती पादान केले संती कृपादान केले संती पादान केले संती कल्पांती ही सरेना कल्पांती ही सरेना कल्पाती सरेना कल्पाती सरेना कल्पाती सरेना कल्पाती सरेना तुका म्हणे संत सेवा तुका म्हणे संत सेवा तुका म्हणे संत सेवा तुका म्हणे संत सेवा हेच देवा उत्तम 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 मनविता त्यांचे दास मनविता त्यांचे दास मनविता त्यांचे दास मनविता त्यांचे दास पुढे आसौरेना पुढे आसौरेना पुढे आसौरेना पुढे आसौरेना पुढे आसौरेना पुढे आसौरेना विठ्ठला 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 विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठल 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 विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल बोला पुंडलिक वरद हरी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगत तुकाराम महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. विठ्ठल 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 हे तो एक संता ठाई लाभ पायी उत्तम म्हणविता त्यांचे दास पुढे आसवरेना. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संप्राप्त चिंतन रूपी सेवेकरता म्हणजे निरूपणाकरता निवडलेला अभंग देवमान्य संतमान्य जगमान्य साधू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा अभंग असून आजच्या अभंगातून महाराज हा मानवी जीव जर साधूच्या सेवेत गेला अथवा या मानवी जीवाने जर साधूची संगत केली तर त्याला काय फलप्राप्ती होती याची विवेचना करतात. विठाला प्रस्तुत अभंगातून श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की हा जीव जर साधूच्या संगतीत गेला अथवा या जीवानं जर साधूची सेवा जर केली तर काय फलप्राप्ती होती. ऐका, या मृत्यू लोकाचं जर निरीक्षण करायला गेलं तर या मृत्यू लोकामध्ये जीवन जगत असताना माणसं प्रत्येक जण कोणाची ना तरी कोणाची संगत करतो अथवा प्रत्येक जण कोणाची ना कोणाची तरी सेवा करतो. पण अनेकाची सेवा करून अनेकाची संगती करून पदरामध्ये माणसाच्या काही पडत नाही. सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत पळणाऱ्या माणसाचं निरीक्षण करा. प्रत्येक माणसाला वाटतं की माझ्या पदरामध्ये काहीतरी लाभ प्राप्त झाला पाहिजे, माझ्या पदरामध्ये काहीतरी पडलं पाहिजे, याच्यासाठी सकाळी उठल्यापासून रात्रीपर्यंत माणसाची धावाधाव आहे. मग अनेकाच्या संगतीत जाऊन अनेकाची सेवा करून ह्या जीवाला थकवा आला आणि हा कंटाळलेला जीव श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायकडे गेला आणि महाराजाला विचारलं, महाराज अहो सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत रात्रंदिवस मी पळतोय हो, रात्रंदिवस मी संगती करतो अनेकाची, रात्रंदिवस मी अनेकाची सेवा करतो, पण माझ्या पदरात काही पडत नाही. मग महाराजांनी सांगितलं, तुला जर लाभाची अपेक्षा असेल, तुला जर वाटत असेल की माझ्या पदरात काहीतरी लाभ पडाव, मग तू अनेकाच्या संगतीत जाण्यापेक्षा जगाच्या पाठीवर एकमेव अशी साधूची संगत आहे, त्या साधूच्या संगतीत जा. तू साधूच्या संगतीत गेला की तुझ्या पदरामध्ये लाभ प्राप्त होतो. हे तू एक संता ठाई लाभ पायी उत्तम. मग साधकाने प्रश्न विचारला, त्या जीवाने प्रश्न विचारला, महाराज मी साधूच्या संगतीमध्ये जाईल, साधूची सेवा करेल, मला लाभ प्राप्त होईल का? महाराज म्हणले, तुला नक्की लाभ प्राप्त होईल, पण साधूच्या संगतीत गेलं अथवा साधूची जर सेवा करायला गेलं की तिथं एका गोष्टीची आट तुम्हाला टाकली. कशाची आट? साधूच्या संगतीत गेला अथवा साधूची जर सेवा करायला माणूस गेलं तर तिथं मालक होण्याचा प्रयत्न करायचा नाही. काय करायचा? तिथं साधूच्या संगतीत गेलं की तुम्ही दास्यत्व स्वीकारण्याचा प्रयत्न करायचा आणि एकदा का साधूचं दास्यत्व स्वीकारलं म्हणविता त्यांचे दास आणि पुढे हे आसवरेना. मग साधकानं प्रश्न विचारला, महाराज आम्ही साधूची संगत करू, आम्ही साधूची सेवा करू, मग साधू आम्हाला लाभ प्राप्त देतील का? हो, तुम्हाला नक्की लाभ प्राप्त करून देतील. मग लाभ नेमका काय देतील? कुठं 10-5 एकर जमीन घेऊन देतील का? साधू कुठे एखादी बिल्डिंग बांधून देतील का? साधू तुम्हाला पैसा देतील का? साधू तुमच्या हातात अंगठ्या घालतील का? नेमकं साधू महात्म्य तुम्हाला देतील काय? महाराज म्हणले, अशा नाश पावणाऱ्या गोष्टी तुम्हाला साधू देणार नाहीत. मग साधू नेमकं देतील तुम्हाला काय? साधू काहीच करणार नाहीत, फक्त तुमच्या डोक्यावर कृपेचा हात ठेवणार. आणि एकदा का साधू महात्म्यानं तुमच्यावर कृपा केली, कृपादान केले संती आणि कल्पांती ही सरेना. साधू महात्म्य आम्हाला कृपेचं दान देताल, पण याची गॅरंटी काय? महाराज म्हणले, याची गॅरंटी अहो उभा राहिलेला कीर्तनकार साधूची सेवा करेल यात काय नवल, वाजवणारे वादक सेवा करतील यात काय नवल, गाणारे गायक सेवा करतील यात काय नवल. विश्व ज्याच्या ताब्यात आहे, ब्रह्मांड ज्याच्या ताब्यात आहे, ज्याच्या सत्यशिव पृथ्वीचं पान सुद्धा हलत नाही, असा पंढरीश परमात्मा जगन्यता परमात्मा सुद्धा साधूची सेवा करतो. तुका म्हणे संत सेवा आणि हेची देवा उत्तम. असा अभंगाचा सरळ सरळ भावात. विठाला विठाला अभंगाचा सरळ सरळ भावात तुमच्या पुढे ठेवला. आता अभंगाचं चिंतन ऐका. मी पहिलाही शब्द टाकून गेलो की मृत्यू लोकाचं निरीक्षण केलं गेलं तर प्रत्येक जीव लाभाच्या दिशेने प्रवृत्त झालेला आहे. प्रत्येक जीवाला जीवनामध्ये काहीतरी लाभ प्राप्त व्हावा अशी त्याची अपेक्षा आहे.
बघा, लाभाशिवाय माणूस कोणतीच गोष्ट करण्यासाठी प्रवृत्त होत नाही. लाभ माहिती झाला की माणूस आपोआप त्याच्या संगतीमध्ये जातो आणि आपोआप त्याची सेवा करायला प्रवृत्त होतो. त्याच्यासाठी ज्ञानोबराने ज्ञानेश्वरीमध्ये एक ओवी टाकली, ऐका. ज्या माणसाला तुळशीच्या झाडाला लांबून पाणी टाकण्याचा कंटाळा येतो, ज्या माणसाला तुळशीच्या झाडाला लांबून पाणी टाकण्याचा कंटाळा येतो, तो माणूस शेतामध्ये जर द्राक्षाचं झाड लावलं तर त्या द्राक्षाच्या झाडाला डोक्यावर दुधाचे हंडे घेऊन टाकतो. का तर द्राक्षाच्या झाडाला दुधाचे हंडे टाकले की द्राक्षाला चांगले फळं येतील, द्राक्षाचे फळं लागले की मार्केटला जातील, मार्केटला गेलं की त्याचा चांगला भाव येईल आणि भाव आल्याच्या नंतर तो पैसा माझ्या संसारामध्ये कामाला येईल. हे फळ त्याला माहिती कशाचं? द्राक्षाला दूध घातल्यानं. पण तुळशीला पाणी घातल्यानं काय होईल याला ते माहित नाही, म्हणून तो तुळशीच्या झाडाला पाणी घालत नाही. तुळशीची या झाडा दुरून न घापे शिंतोडा, तो द्राक्षाची या बुडा दूध चिलावी. म्हणजे फलाच्या प्राप्तीच्या अपेक्षेनं हा माणूस प्रवास करतो. विठाला विठाला मग मानवाचा जीव हा फळाच्या प्राप्तीसाठी महाराज धडपड करत असेल, फळाच्या अपेक्षेनं पळत असेल, तर हा जीव कुठं कुठं पळतो? तसं पाहायला गेलं तर शास्त्रकार सांगतात, हा जीव फळाच्या अपेक्षेमध्ये 4 जणांची संगती करतो आणि 4 जणांची सेवा करतो. ऐका, हा जीव बाबा फळाच्या अपेक्षेसाठी पहिली संगत करतो जडाची, हा जीव फळाच्या अपेक्षेनं दुसरी संगत करतो जीवाची, हा जीव फळाच्या अपेक्षेनं तिसरी संगत करतो देवाची, आणि हा जीव फळाच्या अपेक्षेनं चौथी करतो संगत संताची. विठाला विठाला आता आपल्याला 4 संगतीचं चिंतन करायचं. 4 जणांच्या संगतीची सेवा केल्याच्या नंतर काय फलप्राप्ती होती याची विवेचना करायची. ऐका, या 4 संगतीपैकी 2 संगती माणसाला काहीच देत नाहीत बाबा, बर का. रात्रंदिवस तुम्ही बेजार व्हा, जडाच्या संगतीमध्ये तुम्हाला काही भेटणार नाही आणि जीवाच्या संगतीमध्ये तुम्हाला काही भेटणार नाही. दुसऱ्या 2 संगती अशा आहेत, एक म्हणजे देवाची आणि दुसरी म्हणजे संताची. सहज जरी तुम्ही गेलात तर त्या संगतीमध्ये तुम्हाला काही ना काहीतरी फलप्राप्ती होते. विठाला विठाला आता एका संगतीचं चिंतन करायचं. किती संगती सांगितल्या तुम्हाला? 4 संगती सांगितल्या. पहिली संगत आहे ती म्हणजे जडाची. आता जड कशाला म्हणायचं? जड म्हणाय गेलं तर सामान्य माणसाला विचारा, जड, तो जड जर म्हणाय गेला तर तो काय म्हणेन? वजनानं जड, त्याला तेवढंच माहिती जड. आता जड कशाला म्हणायचं? जड या शब्दाचा सरळ सरळ जर अर्थ बघायला गेलं तर जड म्हणजे ज्याच्यात जीव नाही, जे अचेतन आहे, जे हालचाल करू शकत नाही, त्याचं नाव जड. मग ज्याच्यात जीवच नाही, जो अचेतन आहे, जो हालचाल करू शकत नाही, अशा जड रूपी वस्तूच्या संगतीत जाऊन माणसाला काय भेटल? तर काही केलं तरी त्याच्या पदरामध्ये बाबा काहीच पडत नाही, खाली हाताने वापस येतो. विठाला विठाला मग पहिली संगत आहे ती म्हणजे जडाची बाबा. आता जड कशाला म्हणतात हे तुम्हाला मी सांगितलं. मग तुम्ही आम्ही पहिल्यांदा संगतीत जातो जडाच्या बाबा, ज्याच्यात जीव नाही, जो अचेतन आहे, जो हालचाल करू शकत नाही, अशा जड वस्तूच्या संगतीमध्ये तुम्ही आम्ही जातो. मग महाराज आम्ही कोणत्या जड वस्तूच्या संगतीमध्ये जातो? तर त्याचं पहिलं स्वरूप आहे बाबा जड वस्तू म्हणजे संसार. बरं का, तुम्ही म्हणताल संसार कसा जड आहे? संसार कसा जड आहे तुम्हाला सांगतो. आता जगाच्या पाठीवर तुम्ही अनेक झाडं बघितली असतील. कोणी लिंबाचं झाड बघितलं असेल, कोणी आंब्याचं झाड बघितलं असेल, कोणी वडाचं झाड बघितलं असेल, पण सगळ्या झाडाचं निरीक्षण करा. झाडाच्या मुळ्या कुठे येतो? जमिनीमध्ये. मला सांगा, जमिनीमध्ये जर मुळ्या असत्याल, वरून पाणी जर घातलं तर त्या झाडाला काय होईल? फळ लागल, त्याला फूल लागल, त्याला पानं फुटतील. पण कधी? जमिनीत मुळ्या असल्याच्या नंतर. पण त्या झाडाच्या मुळ्या जर अशा उलट्या असत्याल, त्या झाडाच्या मुळ्या जर उलट्या असत्याल आणि त्याला किती वरून पाणी टाकलं तर काय लागल का हो? नाही ना. तसं ज्या संसाराच्या तुम्ही आम्ही नादाला लागलो, ते संसार बाबा एक वृक्ष आहे आणि त्या वृक्षाच्या मुळ्या जमिनीत न राहता त्या संसार नावाच्या वृक्षाच्या मुळ्या उलट्या आहेत. गीतामाय स्पष्टपणे सांगते, ऊर्ध्व मूलमद शाख मश्वत्तम प्राहुरव्यम छंदांशस्य पर्णानी यस्तम वेदस वेद. ज्या संसाराच्या तुम्ही आम्ही नादाला लागलोत त्या संसार नावाच्या वृक्षाच्या मुळ्या उलट्या आहेत. त्याला किती जरी तुम्ही पाणी घातलं आणि त्याची किती जरी सेवा केली तर ते तुम्हाला फळ बी देणार नाही, फुल बी देणार नाही. म्हणून जडाची सेवा ही निरर्थक. विठाला विठाला
मग जडाची सेवा करणारे अनेक जीव आहेत. प्रत्येकाचं निरीक्षण करा. जडाच्या शिवेत जीवेत रात्रंदिवस माणूस बाबा चालत चाललाय, त्याच्याकडे प्रवृत्त होत चाललाय. पण महाराज, या जीवाला माहीत नाही हे जड काही देऊ शकतं का, हा संसार काय देऊ शकतं का. सगळ्यांना माहिती बाबा याच्यामध्ये काही भेटत नाही. पण माणसाची अपेक्षा मोठी घाण असते बाबा. एकदा का माणसाला अपेक्षा लागली की माणूस बाबा भेटत नसेल तरी काय म्हणतो, प्रयत्न तर करून बघू. तुम्हाला सांगतो, आता हे पावसाळ्याचे दिवस असले 4 महिने सगळी शेती कशी असती, हिरवीगार असती. या किती महिने, फक्त 4 महिने बाबा. आणि जर एखादं जनावर जर चरायला सोडलं तर हिरव्या राणी भांबावे पशु. एकदा का त्याचं हिरवळीला तोंड लागलं की खुर्डीत 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 ते खात खात त्या 4 महिने काय करतं, अजिबात कशाचा विचार करत नाही. त्या हिरवळीला लागतंच, म्हणजे 4च महिने हिरवळ राहती. आणि 4 महिने हिरवळ झाली की पुन्हा ते गवत काय होतं, वाळून जातं. आणि वाळलं की त्याचं काय होतं, तुमच्याकडे काय म्हणतात, आमच्याकडे त्याला खुसपट म्हणतात. आणि ते खुसपट झालं, ते खुसपट जर माणसाच्या अंगात घुसलं तर माणसाला गुदगुल्या होत्यात. बरोबर ना, नाही नाही टोचतं. तसंच बाबा हे संसार आहे, देत काही नाही, फक्त तुम्हाला अपेक्षा टाकतं, तुम्हाला फक्त आशा लावतं. आणि आशा लावल्याच्या नंतर हा जीव त्याच्या माग 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 जातो. आणि माग जाऊन शेवटच्या टायमाला बाबा जसं ते गवताची काळी खुसपट माणसाच्या जीवाला टोचतं, तसं संसार सुद्धा शेवटच्या काळात टोचतो. विठाला विठाला. महाराज सांगतात, ज्या संसाराकडून तुम्ही सुखाची अपेक्षा करतात त्या संसाराकडे सुख नाही बाबा. काय, फक्त त्याच्याकडे टाचो टाच जे माप भरलं त्या मापाचं नाव दुःख आहे बाबा. मग तुम्ही काही बी करा, किती बी त्याच्यामध्ये प्रयत्न करा, तुम्हाला काही भेटत नाही बाबा. कसं आहे तुम्हाला सांगतो, भेटत नाही पण आशा लावल्याशिवाय राहत नाही. काय झालं, आता सगळ्याकडे बाबा इंटरनेटचं युग आलं, सगळ्याकडे मोबाईल आले बाबा, मोबाईल वापरण्यासाठी बरं का. पण जुना काळ होता बाबा, त्या काळामध्ये लोकांकडे करमणुकीचे साधनं नव्हते. मग करमणुकीचे साधनं नव्हते म्हणून त्या काळात लोकांना काम झालं, संपलं की काहीतरी करमणूक म्हणून बाबा नाटक यायचं, कधी कधी खेड्यागावामध्ये काहीतरी खेळ यायचे. तशा प्रकारचा एक डोंबाऱ्याचा खेळ एका गावामध्ये आला बघा. आणि डोंबाऱ्याच्या खेळामध्ये मुख्य पार्ट 3 असतात. एक म्हणजे ओझं वाहणारं गाढव, दुसरी म्हणजे नाचणारी पोरगी, आणि तिसरं म्हणजे बाबा खेळ करणारा माणूस. आता गावात आल्याच्या नंतर दोघाचं काम, कोणाचं, नाचणाऱ्या पोरीचं आणि त्या मालकाचंच काम. आता निरर्थक कोण होणार, फक्त गाढव बाबा. मग गाढव निरर्थक झालं म्हणजे त्या गाढवाला चापट मारणार, आणि चापट मारून काय सांगणार, जा आता तुझ्या पोटाला पोटभर खाऊन ये. खेळ सुरू झाला आणि गाढव चरायला निघालं. आणि चरायला निघाल्याच्या नंतर ज्या गावात खेळ होता त्या गावातलं गाढव त्या गाढवाला भेटलं बरं का. गाढवाला गाढव बरोबर भेटतात. त्या गाढवाला ते गाढव भेटलं आणि ते गाढव विचारू लागलं, म्हणे पाहुणे हो, तुमची तब्येत कशी वाळून चालली. ते म्हणला, थोडा कामाचा व्याप आहे. मग त्याने उपदेश करायला सुरू केला, अरे कशाला बेजार होतो, काय मरमर करतो, देणं सोडून काय येणार आहे सोबत माणसाच्या, काहीच येत नाही सोबत, खा थोडं, बस मांडी घालून बस, इथंच खा इथंच पे. ते गाढव त्या गाढवाला उपदेश करू लागलं. करतेत गाढव एकूण एकाला सांगतेत. मग ते गाढव त्याला गाढवाला सांगू लागलं. पण ते तितक्यात ते गाढव म्हणला, अरे मला पण सगळं माहिती, सोबत काही येणार नाही, सोबत काही माणूस नेणार नाही, मला पण सगळं कळतंय, मग देणं काम सोडून. ते म्हणला, काम सोडून देऊ वाटतंय म्हणला, पण काय म्हणला, तिथं एक गुह्य दडलेलं. काय गुह्य, ज्या वेळेस खेळ सुरू झाला त्यावेळेस तो आमचा मालक त्या पोरीला म्हणतो, त्याच्या मुलीचं नाव आहे सकू, तो आमचा मालक त्या पोरीला म्हणतो, सकू नीट नाच. काय म्हणतो, सकू नीट नाच, तू जर नाही नीट नाचलीस तर तुझं लग्न ह्या गाढवासोबत लावून देईन. मला वाटतं आणखीन 2-3 वर्ष जातील, ओझं वाहण्यामध्ये तब्येत वाळून जाईल, पण 2-3 वर्षात का होईना सकू एकदा खाली पडल. आणि सकू एकदा खाली पडली की तिच्यासोबत माझं लग्न होईल. कोण म्हणतंय, गाढव. त्या गाढवाचं जाऊ द्या, तुमचं आमचं तसंच झालंय. डोंबाऱ्याचा खेळ म्हणजे संसार, सुख नावाची पोरगी म्हणजे सकू, आणि त्याच्या रात्रंदिवस पाठीमागं बेजार होत चाललेत ते गाढव म्हणजे तुम्ही आम्ही. सर्व सुखाची आशा जन्म गेला, सर्व सुखाची आशा जन्म गेला, आचन एक मोठी यज्ञ नाही केला, आचन एक मोठी यज्ञ नाही केला, हिलता दिशा शिन पावला, हिलता दिशा शिन पावला. हे माया वेष्टीला जीव माझा
सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला, दिशा हिंडता क्षीण पावला, माया वेष्टीला जीव माझा. रात्रंदिवस महाराज हा जीव संसाराच्या पाठीमाग पळतोय, पण हा संसार त्याला काही देत नाही बाबा, त्याला खाली हातानं पाठव राहतो. बाबा संसाराची जर व्याख्याच करायला गेली तर संसार संसार कशाला म्हणायचं? संमित प्रकारेने संसरती इति नाम संसार. सरकत 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 राहतो, त्याचं नाव संसार. राहोने दिसतील एके ठाई निश्चळ, म्हणजे एका जागेवर राहू देत नाही, त्याचं नाव संसार. मला सांगा, संसारातलं अखंड प्रेम एका गोष्टीवर राहते का बाबा? एखाद्या 7-8 वर्षाच्या पोराला विचारा, बाळा तुला सगळ्यात जास्त काय आवडतं? ते पोरग म्हणेल, मला सगळ्यात जास्त माझी आई आवडते. आई आवडते, पण कधीपर्यंत? थोडं मोठं होऊ द्या. आणि 2चे 4 हात झाले, आई 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 म्हणणारं पोरग एकदा ऐकून संपलं की कुठं लागतं नादाला? बाईच्या. पुन्हा बाई बाई बाई, इतका बाईच्या नादाला लागतो बघायचंच काम नाही. कुठून बी आलं तरी त्याला बायकोच दिसते. घरात बायको, बाहेर बायको, घरात बायको, बाहेर बायको. मग बायकोवर तरी अखंड प्रेम राहतं का? बायकोवर बी नाही बाबा. ते बायकोला एखादं लेकरू होऊन गेलं की बायकोवरचं प्रेम संपतं आणि पुन्हा त्या लेकरावर राहतं. म्हणजे एका जाग्यावर राहू देत नाही, त्याचं नाव संसार. ज्ञानोबरायने त्याच्यासाठी ओवी टाकली. पहिली आहे बाळ दशे, आई बा हेची पिशे, मग ते सरे मंशे, भुलोने टाकी, किंवा स्त्री भोगता ठाऊ, वार्धक्य लागती येऊ, मग तोची प्रेम भाऊ बाळकाशी. म्हणजे माणसाला फिरवीत 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 राहतो, त्याचं नाव संसार बाबा. एका जाग्यावर स्थिर राहू देत नाही, त्याचं नाव संसार. विठाला विठाला. अहो संसारानं तुम्हाला आम्हाला फळ दिलं नाही, यात काय नवल? संसारानं भल्या भल्या लोकांची परेशानी केली. जगद्गुरु तुकोबाराय 5वा वेद ठरले, पण त्या तुकोबारायला सुद्धा संसारानं त्रास दिला महाराज. आणि तुकोबाराय म्हणायला लागले, संसाराच्या तापे तापलो मी देवा, संसाराच्या तापे तापलो मी देवा, संसाराच्या तापे जय हो. तापलो मी देवा, संसाराच्या तापे तापलो मी देवा, करीता ह्या सेवा कुटुंबा, जय हो. करीत हे सेवा कुटुंबाची, संसाराच्या तापे तापलो मी देवा, संसाराच्या तापे तापलो मी देवा. वा. अहो तुम्हाला आम्हाला संसार बेजार करीत, तुम्हाला आम्हाला संसार बाबा नादाला लावली, यात काय नवल? बळ्या बळ्याची परेशानी उडवली महाराज. संसाराच्या तापे तापलो मी देवा, आणि करीत आया सेवा कुटुंबाची. बाबा संसार माणसाला काहीच देत नाही. काय झालं? 4-5 पोराशे नवीन लग्न झालेले बसले होते, मीटिंगच बसली त्यांची बाबा. काहीतरी विचार चालू होता, आणि एकाचं घर जवळ होतं, आणि त्याच्या बायकोनं निस्ता खिडकीतून असा बोट बाहेर काढलं आणि असं केलं. काय केलं? असं केलं. ते उठलं आणि गेलं, आणि बायकोला प्रश्न विचारला, का ग का बोललंस? ती म्हणली नाही बोललं, बोट केलं ना. ती म्हणली या बोटात किती ताकद आहे बघितलं म्हणली. नुसतं असं बोट केलं तर तू इकडं आलास म्हणे, मी असा जर हात केला असता तर सगळी मिटिंगच घरी घेऊन आला असतास. म्हणजे संसार कोणालाच काही बाबा एका जागेवर राहू देत नाही, आणि हा संसार माणसाला रात्रंदिवस बेजार करतो. आमचे गुरुवर्य महाराज सांगायचे, या संसाराचा असे बाबा, हा संसार बघितला आणि या संसाराची हिरवळ बघितली की चांगल्या संन्याशाला सुद्धा आरबळून लग्न करा वाटते. काय म्हणायचे? चांगल्या संन्याशाला सुद्धा आरबळून लग्न करा वाटतं. एक काय झालं, मारुतीचं मंदिर होतं आणि तिथे एक संन्याशी राहत होता, आणि उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले, लग्नाचे सुरू दिवस, आणि ती वरात आली बाबा. वाजत 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 या संन्याशानं बघितलं बाबा, संन्याशानं बघितलं, आणि फक्त संन्याशी म्हणला, काय मज्जा आहे बाबा, घोड्यावर बसायला भेटतंय, लोक काय पुढे नाचतात, बँड काय वाजतंय, घालायला एवढे मोठा 2-3 हजार रुपयाचा बूट आहे, काय थाट आहे, इथून माणसं उचलालेत, मंडपात न्यायलेत. कोण म्हणला? संन्याशी म्हणला. आणि वरात गेली आणि संन्याशी झोपला. रात्र झाली आणि रात्री संन्याशाला बाबा स्वप्न पडलं. कसं? जे दिवसा आठवलं तेच रात्री आठवलं. माझं लग्न झालंय, माझं म्हणजे संन्याशाचं.
संन्याशाचं लग्न झाले, संन्याशाला सुंदर बायको भेटली, संसार सुखानं सुरू झालाय आणि संन्याशाला एक पोरग झालंय. कधी? स्वप्नात पोरग झालंय आणि पोरग झोपलं, दोघं नवरा बायको झोपले आणि बायकोला प्रश्न विचारला संन्याशानं, होय आता आपण तिघ जण क्वाटवर झोपलोत, मधात पोरग झोपलंय म्हणे, जर या पोराच्या पाठीवर जर एखादी पोरगी झाली तर कुठं झोपल? बायको म्हणली कुठं झोपल म्हणजे इथंच झोपल, व्हा थोडं पलीकड सरकला. पुन्हा शांत बसावणं, म्हणलं या पोरीच्या पाठीवर जर आणखीन 2 आवळे जावळे झाले तर कुठं झोपतील? बायको म्हणली कुठं झोपतील म्हणजे इथंच झोपतील, व्हा पलीकड. मधात लेकर झोपिले आणि थोडा पलीकड सरकायला गेला, जे वरून वट्यावरून खाली दंदिशा पडला तर बाबा त्याचं माकड हाडच मोडलं. उठून बघतोय तर लग्न बी नाही, काहीच नाही, डोळे चोळले, बघितलं काही नाही. संन्यासी म्हणला स्वप्नातल्या पोरानं माकड हाड मोडले तर लग्न झाल्यानंतर झालेलं पोरग काय काय मोडील? म्हणजे हा संसार काही बी करा तुम्हाला काही देऊ शकत नाही. म्हणून चला बाबा, जडाची संगती करणं ही निरर्थक आहे. जडाची संगती बाजूला ठेवा. दुसरी संगत आहे ती म्हणजे जीवाची बाबा. आता जीव कशाला म्हणायचं बाबा? तुम्ही आम्ही जे बाबा संगती करतो ते म्हणजे जीवाची संगती. बघा आता बाबा 70-80 वर्षाचे म्हातारे माणसं कुठंतरी वट्यावर बसलेले असतात बरं का, त्यांना काही काम नसतं बाबा, फक्त ह्याचं काढायचं त्याचं काढायचं. ते काय ज्ञानेश्वरीच्या ओवीचा अर्थ सांगत नाहीत, कुठलं गात्याचं प्रमाण बघत नाहीत, एखाद्या संताचं चरित्र सांगत नाहीत. ते फक्त काय करतात, रात्रंदिवस ह्याचं त्याचं रिकामं काढत राहतात. मग ते बोलत काय म्हणतात, अरे भाऊसाहेब लय कष्ट केले, राब कष्ट केले, इकडं तिकडं नोकरीला पळालो, सगळ्या व्यवस्था केल्या, घरामध्ये जे नाही ती व्यवस्था लावली, पण पोरं चांगले भेटले नाहीत, म्हातारपणाला घराच्या बाहेर काढलं. कोण म्हणते? म्हातारे माणूस. आणि ते समोरचं ऐकणार म्हणते तुझं काय सांगायलास, माझं तुझ्यापेक्षा बेकार आहे. ते कोण सांगते? एक जीव दुसऱ्या जीवाला, म्हणजे हा सुद्धा जीव दुःख सांगतो आणि तोच जीव ऐकणारा जीव सुद्धा दुःख सांगतो. म्हणजे ती म्हण होती बघा, त्याच्यापाशीच काही नाही पांघरायला आणि तुम्हाला काय देईल, तसं त्याच्यापाशीच सुख नाही आणि तुम्हाला कशाचं सुख देईन. म्हणजे जीवापाशी जीव गेला की दुःखी होतो. पण फार महाराज मला कधी कधी आश्चर्य वाटतंय, ज्या वयात माणसाला कळावं त्या वयात कळत नाही आणि 70-80 वर्षाचे माणसं झाले की मग माणसं परमार्थाकडे इकडे येतात. मग इकडे येऊन काही उपयोग नाही. एक माणूस आळंदीमध्ये आला, 80 वर्षाचं म्हातारं, आणि म्हणे बाबा मला पेटी शिकवा. मला आता मुखात राहिली नाही पट्टी ना, आता काय शिकतो पेटी? जमल का बाबा? पुन्हा पक्वादाकडे तो गेला, पक्वाद बी जमते का? काही जमत नाही. मी म्हणलं बाबा उगं तुम्ही हरिपाठ वगैरे म्हणत जा. त्या हरिपाठ म्हणायला उठलं बाबा, हरिपाठ तरी नीट बनेन. त्या हरिपाठात म्हणायला लागलं, नामा मंत्र जपन कुठं जाईल पाप. मी कुठं जात नाही, तू होय पुढे तुझ्या माग येते. कुठं जाणार? ते काकडा म्हणायला गेलं, काकडा बी धड नाही. काकड्याला म्हणाले भाग्या मेला शिम गेला रे, भाग्या मेला शिम गेला. मला भाग्या मेला शिम गेला नाही, भाग गेला शिन गेला. मला बाबा काकडा जमत नाही, तुम्ही काय करत जा, चांगला एखादा अभंग पाठ करा आणि पाठ करून तो अभंग जागरात म्हणा. मग त्यानं सोपा अभंग पाठ करावं, त्यानं अभंग पाठ केला बाबा. तिन्ही देव जैसे परब्रह्मीचे ठसे, त्याच्या बापाला म्हणाय ना ते म्हणे तिन्ही देव जैसे परभणीचे ससे. त्याला वा 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 वा. म्हणजे ज्या वयात माणसाला सावध होता येते त्या वयात माणसं सावध होत नाहीत आणि वय निघून गेलं की पश्चाताप करतात. मग एक जीव दुसऱ्या जीवाला दुःख सांगतो, त्याच्या पदरामध्ये सुख पडत नाही बाबा. चला जीवाची संगती बाजूला ठेवा. तिसरी संगत आहे ती म्हणजे देवाची. देवाच्या संगतीत नक्की लाभ भेटतो बाबा, बर का, नक्की लाभ भेटतो. पण देवाचं खातं कसं आहे, देव मोठा माणूस आहे बर का. आणि पहिलीच म्हण आहे काय, मोठे तेवढे खोटे असं म्हणतात ना माणसं, मोठे तेवढे खोटे. मोठे माणसं सहजासहजी सामान्य माणसाला जवळ घेत नाहीत बर का. त्यांच्या लेवलचा माणूस असला तरच घेतात. म्हणजे देवाच्या संगतीत लाभ भेटतो पण सहजासहजी देत नाही. उदाहरण तुम्हाला जर सांगायला गेलं तर आता निवडणुकीचा काळ आला. निवडणुकीच्या काळामध्ये एखादा आमदार खासदार तुमच्याकडे येतो, हात जोडतो, आम्हाला मतदान करा, आम्हाला मतदान करा, आम्ही तुमचे कामं करू, आम्ही तुमचा विकास करू. कधी? मतदान मागेपर्यंत. आणि एकदा का निवडून आला की 5 वर्ष तोंड दाखवत नाही. कोण? निवडून आलेला आमदार, निवडून आलेला खासदार बर का. कधीपर्यंत? 5 वर्ष तोंड दाखवत नाही. मला सांगा, तुमचं मत घेऊन ज्याच्या ताब्यात जिल्हा आहे, तुमचं मत घेऊन ज्याच्या ताब्यात तालुका आहे, म्हणजे ज्याला तुम्ही मालक केलं तो मोठा झाल्याच्या नंतर तुम्हाला ओळख देत नाही. मग विश्व ज्याच्या ताब्यात आहे,
ब्रह्मांड ज्याच्या ताब्यात आहे, ज्याच्या सत्यशिव पृथ्वीचं पान सुद्धा हलू शकत नाही असा पंढरीश परमात्मा सहजासहजी तुम्हाला जवळ घेऊ शकेल का? बाबा देवाच्या संगतीत लाभ भेटतो, पण सहजासहजी नाही. देवाच्या संगतीत जायला अनेक जन्म साधना करावं लागती, अनेक जन्म बाबा परमार्थ करावा लागतो. तेव्हा देव कुठंतरी बाबा काहीतरी तुम्हाला फलप्राप्ती देतो. विठाला विठाला आणि देवाचं नाव सुद्धा मुखाला यायला बाबा सहजासहजी येत नाही. त्याला अनंत जन्माचं पुण्य लागतं. जय हो. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले आणि तेव्हा या विठ्ठले कृपा केली. हे साधू महात्मे जे संत महात्मे जे देवाच्या संगतीत गेले ते एका जन्मात नाही बाबा, अनंत जन्माचे सुकृत पदरी आणि त्याचे मुखे हरी पैठा होय. म्हणजे देवाचं नाव येण्यासाठी, देवानं कृपा करण्यासाठी, देवानं लाभ देण्यासाठी एका जन्मात नाही अनेक जन्म साधना करावं लागती, अनेक जन्म परमार्थ करावा लागतो. देव तेव्हा तुम्हाला जवळ घेतो आणि लाभ देतो. मग चला देवाच्या संगतीत जाण्यापेक्षा बाबा उशीर लावून लाभ घेण्यापेक्षा चला महाराज, जडानं काही दिलं नाही, जीवानं काही दिलं नाही, देव देतो पण वेळ लावतो. साधू देतील का हो? साधू देतील ना. मग साधूचा कुठं कुठं लाभ आहे? अहो साधूच्या संगतीतला लाभ वेगळा जाऊ द्या, साधूच्या सेवेतला लाभ वेगळा जाऊ द्या. गुरुजी ओरिजिनल साधू महात्मा, ओरिजिनल संत महात्मा असा रोडने वाटेने जर जात असेल तर त्याच्या पायाची धूळ जरी तुमच्या अंगावर पडली तरी तुम्हाला फलप्राप्ती होती. वासनेचे बीज जळून जाय, वासनेचे बीज जळून जाय, वासनेचे बीज जळून जाय, वासनेचे बीज. संत चरणी जय हो. वासनेचे बीज जळून जाय, वासनेचे बीज जळून जाय, वासनेचे बीज जळून जाय. ओरिजिनल साधू महात्मा असा वाटेनं जरी गेला आणि त्याच्या पायाची धूळ जरी तुमच्या अंगावर पडली तर वासनेचे बीज जळून जाये. मीराबाईला एका मुलानं बाबा बघितलं आणि बघितल्यापासून बाबा काय म्हणायला लागला, आई मला त्या पोरीसोबत लग्न करायचंय, आई त्या पोरीसोबत मला लग्न करायचंय. आईनं 2 फटके दिले आणि सांगितलं, अरे पागल आहेस का? अरे तिने देवासाठी जोग घेतलेला आहे, घरादाराचा त्याग केलाय आणि त्या पोरीसोबत तू लग्न करतोस? आई मला तिच्या सोबतच लग्न करायचंय. ती बाई गेली आणि मीराबाईला म्हणली, मीरा अगं माझ्या पोरानं तुझं रूप बघितलं आणि त्या दिवशीपासून म्हणते आई मला तिच्यासोबतच लग्न करायचंय, नाही जर लग्न माझं झालं तिच्यासोबत तर मी आत्महत्या करेल, मी असं करेल, मी तसं करेल, अशी मला धमकी द्यायले. मीराबाई म्हणल्या त्या पोराला माझ्याकडे आणून सोडा. काय म्हणल्या? माझ्याकडे आणून सोडा, मी त्याच्यासोबत लग्न करते. पोराला ती मायमाऊली घेऊन आली आणि मीराबाई समोर उभा केलं. मीराबाईनं प्रश्न विचारला, तुला माझ्यासोबत लग्न करायचे का? पोरगा म्हणला, हो तुझ्यासोबत लग्न करायचे. मीराबाई म्हणल्या, तुझ्यासोबत मी लग्न करते पण माझी एक अट आहे, आजपासून 7 दिवस तू बाबा ह्या पंढरीनाथाच्या कन्हैयाच्या मूर्तीसमोर डोळे झाकून उभा राहायचं आणि फक्त देवाला आठवायचं. देव सोडून काही 7 दिवस तू करायचं नाही. 7 दिवस फक्त देवाचं स्मरण करायचं. 8व्या दिवशी मी तुझ्यासोबत लग्न करील. पोरग बाबा त्या कन्हैयाच्या मूर्तीसमोर बसलं. रात्रंदिवस बाबा भजन करायला लागलं. पहिला दिवस गेला, दुसरा दिवस गेला, तिसरा दिवस गेला, 4था दिवस गेला, 5वा दिवस गेला आणि 7 दिवसाच्या नंतर मीराबाई लग्न करणार होत्या. पण 5व्या दिवशीच मीराबाई जवळ आल्या आणि त्याला म्हणल्या, उठ
आता आपल्याला लग्न करायचंय. वोट बनल्याच्या नंतर जो पोरग मीराबाई सोबत लग्न करायचं म्हणत होतं त्या पोराची वासनाच बाबा नष्ट होऊन गेली. तो पोरग म्हणायला लागलं कशाचं लग्न आणि कशाचं काय, माझं तर लग्न ह्या देवासोबत झालंय. याला म्हणायचं साधूच्या सहवासातली ताकद. विठाला विठाला. मग संताच्या संगतीत जाऊ द्या, संताच्या चरणाची रज जर लागली तर वासना नष्ट होते. अहो साधू महात्म्यानं नुसता हाताला जरी धरलं बाबा तरी तुम्हाला बाबा फायदा होतो. जगाचा संत मार्ग संगतीचे काय सांगू सुख आपणा पाहिजे नाही, आपणा बारी गेलाय. संत संगतीचे काय सांगू सुख आपणा पाहिजे नाही, आपणा पाहिजे नाही. साधू महात्म्यानं नुसतं तुमच्या हाताला जरी धरलं तर धरी तिच्या हाती संत कृपावंत आणि पाळी पंढरीनाथ लळा त्यांचा. म्हणजे साधूच्या तुम्ही संगतीत गेला तरी तुम्हाला फळ आहे, साधूची सेवा केली तरी तुम्हाला फळ आहे, साधूचा सहवास लाभला तरी तुम्हाला फळ आहे. मग जगाच्या पाठीव अनेकाच्या संगतीत जाऊन जीवनाची फजिती करून घेण्यापेक्षा साधूची संगती करा. अभंगाचं पहिलं चरण. एक संत ठाई, साधूच्या संगतीमध्ये जगाच्या पाठीवर लाभ हे तू एक संता ठाई आणि लाभ पाही उत्तम. बरं महाराज आम्ही साधूची संगती करू आणि आम्ही साधूकडून लाभ प्राप्त करू. पण महाराज प्रश्न निर्माण होतो. काय निर्माण होतो प्रश्न? महाराज आम्ही नेमकं साधू म्हणावं कुणाला? महाराज आम्ही नेमकं संत म्हणावं कुणाला? प्रश्न पडतो ना बाबा. आता संत कोणाला म्हणतो? तर आपण संताची व्याख्या करत असताना, संत बघत असताना आपण कोणाला म्हणतो संत बाबा? ज्याच्या गळ्यात भरपूर माळीत त्याला संत म्हणतो बाबा. पांढरा पोशाख अंगावर धारण असला की त्याला संत म्हणतो बाबा. गंध मोठा लावला त्याला संत म्हणतो बाबा. म्हणजे गंधावर कोणी संत होतो का? कोणी अंगावर संत होतो का? कोणी पांढऱ्या पोशाखावर संत होतो का? मग संत संत नेमकं म्हणायचं कोणाला हो? तेची संत तेची संत ज्यांचा हेत विठ्ठल बाबा. मग असा जर संत असेल तर लाभ प्राप्त होतो. कधी कधी पांढऱ्या पोशाखावर संत ओळखू शकत नाहीत आपण बाबा. पोशाख पांढरा संताला असतो असं नाही, संताला पांढरा पोशाखच असतो. पण बाबा पांढऱ्या पोशाखातच संत असतील म्हणून असं नाही. मला सांगा, पंढरपूरची वारी निघाली की त्या वारीमध्ये सुद्धा चोर कशा रंगाचे कपडे घालतात? पांढरेच. आपल्या वारकऱ्यापेक्षा बाबा पंढरपूरच्या वारीतल्या चोराचे भग पांढरे शिब्र कपडे असतात. आपल्यापेक्षा जास्त मोठ्या त्यांच्या गळ्यामध्ये माळा असतात. आपल्यापेक्षा मोठा गंध ते लावतात आणि आपल्यापेक्षा जोरात ते म्हणतात ज्ञानबा तुकाराम. कोण? चोर.
आणि दिवसभर मधात ज्ञानबा तुकाराम म्हणतात आणि संध्याकाळात चोरी करतात. म्हणून बाबा पोशाखाव कुठं संत असतो का? अहो पांढरा पोशाख दोन लोकाला असतो, एक आपल्या वारकऱ्याला आणि दुसरा म्हणजे पुढाऱ्यांना. बर का? बरं मला सांगा, वारकरी पंढरपूरची वारी करतील म्हणून संत आहेत, वारकरी ज्ञानेश्वरी वाचतात म्हणून संत आहेत, वारकरी गाथा वाचतात म्हणून संत आहेत. मग हे पांढरे कपडे घालणारे राजकारणी लोक काय आपल्या रंगावरून कुठं संत होऊ शकत असतात का हो? अहो त्यांचं जाऊ द्या, एकाला जन्मताच पांढरा रंग आहे बाबा, त्याचं नाव बगळा. बर का? रंगाव कुठं संत होत असतं का? पांढरा रंग त्याला जन्मतात. पण ते बगळा जर बाबा पाण्याच्या कडीला बसला की किडे मारतो. काय करतो? असा चोचीत घेतो आणि किडे मारतो. मग किडे मारणारा कोणी संत होऊ शकत असतं का? त्याला बाबा एक हे आलं त्याच्यासाठी, आगापका धवलत्व आले आणि तरी ते का साधूपणाशी निमाले. म्हणजे पांढरा रंग अंगामध्ये असला म्हणून साधूच्या बाबा वर्णीमध्ये येऊ शकत नाही, पांढरा पोशाख असला म्हणून तो संत होऊ शकत नाही, गळ्यात मोठ्या माळा असल्या म्हणून तो संत होऊ शकत नाही. हे तर सगळं बाह्य रंग आहे बाबा. संत 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 नेमकं म्हणायचं कोणाला बाबा? सगळ्यांना प्रमाण पाठ आहेत. मग बाबा ज्यांना प्रमाण पाठ नाहीत, ज्या माणसांना काय गाथा वाचा येत नाही, ज्ञानेश्वरी वाचा येत नाही, त्यांनी संत नेमकं म्हणावं कोणाला? तर त्याच्यासाठी सोपी संताची व्याख्या ऐका. संत संत कोणाला म्हणायचं? संतुष्टम सततम वर्तन्ते इति नाम संत बाबा. काय 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 याचा सोपा अर्थ सांगतो ऐका. ज्याचं अंतकरण समाधानी आहे, ज्याचं अंतकरण संतुष्ट आहे, ज्याला 10 दिले तरी समाधान वाटतं, 20 दिले तरी समाधान वाटतं, 50 दिले तरी समाधान वाटतं, जो देगा उसका भी भला, जो नहीं देगा उसका भी भला, ही ज्याच्या अंतकरणाची भावना त्याला म्हणायचं संत. मग असे संत भेटले की लाभ होतो. आता दुसरा एक शब्द आहे, तो कोणता? साधू. साधू 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 कोणाला म्हणायचो? ज्यानं 6 विकाराचं धुणं केलं त्याचं नाव साधू. बरं महाराज, साधूच्या संगतीत लाभ भेटतो, पण महाराज म्हणतात की उत्तम प्रकारचा लाभ भेटतो. विठाला 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 विठाला